26 जानेवारी हा फक्त एक दिवस नाही. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपण आज मुक्त आहोत, कारण कोणीतरी सीमेवर उभा आहे. याच प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पुण्याच्या मंडई परिसरात भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदल यांचे एक विशेष ॲम्युनेशन प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, जे फक्त 25 आणि 26 जानेवारी रोजी खुले होते. प्रदर्शनात प्रवेश करताच समोर दिसले खरा बंदुके, कारतुसे, ग्रेनेड्स, टँकचे ॲम्युनेशन, नौदलाचे ॲम्युनेशन, बॉम्ब आणि गोळ्या. प्रत्येक गोष्टीमागे दडलेली होती खरी कहाणी आणि ठोस उद्देश. ही शस्त्रे केवळ प्रदर्शनासाठी नव्हती. ही ती शस्त्रे आहेत जी आपल्या जवान सीमेवर वापरतात, जेणेकरून आपण शांत झोपू घेऊ शकतो. लष्कराच्या टँक ॲम्युनिपासून ते नौदलाच्या शक्तिशाली शेल्सपर्यंत आणि वायुदलाच्या बॉम्ब गोळ्यापर्यंत प्रत्येक गोष्टी सखोल माहिती देण्यात आली. सर्वात भावनिक क्षण तो होता जेव्हा अंगदने स्वतःच्या हातात एक खरा ग्रेनेड घेतला. त्या छोट्याशा ग्रेनेडमधून एक मोठी गोष्ट समजली. देशाची रक्षा करणे किती मोठी जबाबदारी आहे. तिथे उपस्थित अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले की प्रत्येक कारतूस, प्रत्येक गोळी खूप मेहनत आणि चाचणी नियोजनानंतर वापरासाठी सज्ज होते. आजचा व्हिडिओ कदाचित फक्त 2 मिनिटाचा आहे, पण जो अनुभव मिळाला तो आयुष्यभर लक्षात राहणार आहे. आपल्या सैन्यदलांना इतक्या जवळून पाहणे, त्याची शस्त्रे, त्यांचा शिस्तबद्धपणा आणि त्यांचे सर्वपण समजून घेणे, हे खरंच अभिमानी बाब आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी यापेक्षा सुंदर काय असू शकते की आपण आपल्या देशरक्षकांना मनापासून सलाम करू शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून अधिक लोकांना आपल्या भारतीय सैन्याची खरी ताकद कळेल. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.